छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। भात झालेला आणि आता जेवायला सुरुवात। एवढं एवढं वाढतोस ना, त्यांना पुरल काय दोघांना? छत्रपती शिवाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवा। पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षतेने जाणवली, ती म्हणजे की गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या संदर्भात आपण जे आज पाहिलं सर्व त्यांची झालेली दुरावस्था, यासाठी सगळ्यांनी मिळून आपण आवाज उठवला पाहिजे। आपण जर आज आवाज उठवला तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी ते तसेच साबित राहतील, त्यांना बघायला मिळतील। एकतर मग फक्त पुस्तकात वाचण्यापुरता इतिहास ते त्यांच्याकडे ठेवू शकतात बस। जय भवानी, जय शिवाजी। फायनली आम्ही पोहोचलोय। अशा काही गुहा आम्ही बघून गेलेलो आहे। कुठं आहे गुहा? चला जाऊया, प्राचीन भुयार आधी बघून येऊया। भैरवगडावर एक प्राचीन गुहा आहे, ती चाललो आता बघायला। कुठे आहे बघूया, इथे आहे वाटतं। ह्याच्यात कोणतरी असू शकतं, जाऊ नको पुढे। नाही जाऊ, अरे मेलाच ते दिसते बघ, रायटी दिसते तिथं काय। ही ना आहे, तिकडं आहे, मी कुठं? तिकडं आहे। चला चले कोण काय करणार आहे? हीच आहे, हे हीच आहे। आतमध्ये पूर्ण वाट आहे, म्हणजे आपण जाऊ शकतो। आवाज येतो किक किक। हे नको, हे गप काहीतरी येईल बाहेर। वाघ बी कसायचा ह्याच्यात, वाघ वगैरे असू शकतो आतमध्ये, काय सांगू शकत नाही, कारण इथे साफसफाई आहे। हाँ, अरे यो का देखा जाएगा। हा बघा दगड, हा पडू शकतो कधी, इकडे पुढे पण असू शकतो कदाचित, बघून येऊया। काय नाही, ही सगळी सह्याद्री आहे। हे वरती आहे ते भैरवाचं मंदिर। सामान कशाला घ्यायचं? ही वाट जाते ती मंदिराकडे जाते, आणि आता आपण चाललोय कुंडाकडे। जरा हातपाय धुवून नंतर मग आपण मंदिरात येऊन पूजा करूया देवाची। तर चला आधी कुंडावर जाऊया, हातपाय धुवूया, फ्रेश होऊया जरा।
थांब थांब, जय भवानी नको रे, पण गड संवर्धनांच्या नको, 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 नको. चुकीचं वाटतं रे. हे खालचा शूट बा अब मरेल कोणतरी. रोहितला 50-60 तरी चिलम रोहितला ढकलायचं का आणून. हॅलो, बुरुज लागला आपल्याला. पडला तर भारी आम्हाला पण पडेल. भैरवगडाचा बुरुज लागलेला आहे आपल्याला. गवारेड्यांचे हे बघा पाय बघा, नंतर तुम्ही भैरवगड बघा. होय, गावा रेड्यांची पाय ते. नाही नाही डुकरांचे चल. ये इकडे पुढे ये इकडं. चल 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 चल, काय नाही होत, चल. हे सार्थक गावारेडा बघले. काय बघतो गावा रेडा बघा, गावा रेडा दिसतोय. हा बघ, या तो पळाला. अजून काय कुठेतरी रे कडकड होतोय अजून पण. तू बघ ना, बिंदात चाललाय बघ ना, त्याची नेहमीची वाट असली. अरे अरे ती वाटच आहे ती बघ ना. तू जाऊ दे, ती वाट आहे, पण हा इथनं कसा गेला असेल तो. अरे मग हाच तो इथून गेला ना, तो हाच आहे तो. हा, इकडनंच गेलाय तो असा. गवारेडा बघितलास काय? तो बघ, तो बघ, ये लवकर. पटकन ये. जायला तू पुढे जायला गेला तो. गेला तो. भैरवगडाच्या बुरुजावर आता आपण उभे आहोत आणि या साईडला पाण्याचं तळ आहे. तिकडे जायचं आपल्याला फ्रेश व्हायला. आता मी आयलो. हे ती बघ तिकडनं वाट आहे ती बघ. प्रॉपर हे केलंय रे याला. पप्प्यादा बघ आतमध्ये टाकलाय प्रॉपर. ए पप्प्यादा हे बघ इकडनं वाट आहे ती बघ. होय. कसं जायला वाट आहे. हा, त्या म्हाताऱ्यांना काय जॉब द्यायचा. झेंडा बदलताना आमचे सवंगडी. सवंगडी हा शब्द जरा मॉडर्न आहे, पण आमचे मावळे. कसा काय आनंद होती तरी बघून. अरे कर उचल, दाखवतो तुला. किरण घे जरा खाली. ते थांब आहे सावकाश. माझा छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज के जय. ही पण हॉरिझॉन्टलच घेतली. आतमध्ये घुसव ना तिला. कुंभारगणी. पप्प्यादा तू हलायला लागला रे. अरे हल्ला थांब जरा, तो टाईम येणार. मोठे दगड लावला ना, आवाज सुटला नाही. चल ओके. ते फिरणार रे तो. नाही आला बघ. हा बस बेटा, काहीतरी पहिलं आयुष्यात आहे ना तुझं हे काम. मला आवडलं. पहिलं काम केलं. हे दोन भावांनी आज चांगलं. चला तळ्यावर जाऊया आता. तळ्यावर जाऊन मस्तपैकी हातपाय धुवून देवाची पूजा करूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता. गजवदना तू दुःख करता. मोरया. सूर निरागच हो. सूर निरागच हो. शुभ नयना करुणामय गौरी हर श्रीवरधरा. गणपती अधिपती सुखपती गणपती कंद. हे कुठली घरात खाली रातंबी हा कुवारा आहे हा. दगड ब. इथे एक आपल्याला बुरुज लागलाय. बुरुजावर आहे आणि हे खाली होतं, आतमध्ये पडलंय सगळं. त्या वरचा टोका हे बघ ना, ही भिंत बघ इकडं समोरची भाई. समोर भिंत.
गडाचे अवशेष आहे ते. वगैरे असतात बुरुज, हा. तिथनं आतमध्ये एंट्रन्स. लहान नाही ते. पाणी काढायला लागणार ना. गडाचा हा प्रवेशद्वार आहे. तूच माझी बॉटल आपलं लगेच येऊ ना आडवाकडे आपल्या सगळ्यांचा काढा ना. आमदारा पहिले समोर राजीवली धरण आहे. इथे इथे रातांबी. बघ धरणाची या साईडला पुढे एडगेवाडी. होय भिंत पहिली केवढी आहे बधी. पुढे धरणाची भिंत कुठं जाण्याचा त्रिज्या ती बघ समोर. ती लास्टला लास्टला वादळ आम्ही अरे भ्या कोणाला धावतो रे. शिवराज राजा रे. बुरुज हा बघा, हा बुरुज आहे. बापाचे सगळे गुण घेतला पण आवाज काही बापाचा आला नाही. इथून आता वरती चालत जायचं आपल्याला. इकडे वरती पाण्याचा कुंड आहे. चला. होय आपल्या पुढच्या आहेत ना, नंतरच्या 2-3 पिढ्यांना म्हणजे ना हे नवलच वाटेल. म्हणजे हे बघितली ना. हे बघ, हे सगळं आहे इथं. होय. फक्त हे बघ काढायचं आणि लावायचं. प्रवेशद्वार. अजून एक प्रवेशद्वार भेटला आपल्याला, पण परिस्थिती खूप वाईट आहे. सगळं ढासळलंय. होय. या साईडला एक बाले किल्ला आहे. पुढे गेलो की चला बघूया बाले किल्ला. टाकीत चाललं मिनरल वॉटर. उन्हाळा पावसाळा पाणी सुकत नाही ते स्वच्छ पाणी. अवकाश. पाणी आहे वेळा. पाणी पिऊन बघ. पहिल्यापासून तो बी भरून घे आणि तिथे साईडला ते कर. भरून घे. पाणी नाही, पाणी बाहेर काढ. आपण टाकीजवळ आलोय. तुला समजतं का काय करायचं? असं साईडला करायचं सगळं. हे सगळं पाणी आतमध्ये. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे करून ठेवलेलं हे, त्याच्यामुळं आम्ही या पाण्याचा लाभ घेतोय. कुठे पाणी होळफोन गेला की गेला कुठं. बर्फासारखं गार असलेलं पाणी चैतन्य सुर्वे वापरत असताना पप्पा सावकाश जा. पॅराग्लायडिंग करताना पप्पा शिर्के हातपाय धुवून झालेले आहेत. एखादा आपल्या जेवायला आणि चला आता मंदिराकडे जाऊया आपण. चला आम्ही थांब. चला काय हा गार गार पाणी आहे. वाह कूल. हा एक बुरुज आहे इकडं वरती. खाली जे छोटंसं गाव दिसतंय वाडी, तिथून आत्ता आलोय आपण. तांबडा हा जिवंत आहे. हा बघा विंचू, नजरेनं दिसत सुद्धा नाही असा आहे तो. एवढा बारका आहे आणि खतरनाक असू शकतो हा. गेला आतमध्ये.
हातपाय धुवून आलो आणि आता मंदिराकडे चाललो आहे. ठाकूर चालला असता का रे घातल्याचे पण हे मंदिरावर कसं काय अलाउड करतात हात घेतला त्यांना. इकडून आपण आलो, ह्या साईडला पाणी, हातपाय धुतले आणि ह्या साईडला मंदिर. डेली थोडी माणसं असतील. किल्ल्याचे थोडेफार अवशेष आपल्याला इथे पण बघायला भेटतात. हे काय माहीत नाही, काय माहीत नाही, पण अवशेष आहेत. इकडून आता वरती जायला वाट. इथूनच जाऊया. हे समोर दिसतं ते मंदिर आहे, तिथे आपल्याला जायचं आहे आता. फायनली मंदिराजवळ पोहोचलो आपण. हे आहे ते मंदिर, भैरवनाथ मंदिर. ठीक आहे. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आपण इकडे जाऊया. भैरवनाथाची पूजा करायला जाऊयात आपण. पाच 4/2008 पुनर्स्थापना झाल्याची बांधलेलं आहे. विठ्ठलाई देवी, लक्ष्मी देवी, वाघजाई देवी, देव भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी. हे खाली मंदिर आहे आणि या झाडाखाली आता आम्ही जेवण करणार आहे मस्तपैकी. टोमॅटो कापताना आचारी कोण आहे? चैतन्य दीदी सुर्वे. दीदी नाही रे ही व्हिडिओ. किरण शितप कैरी कापताना. बहिरीच्या जागेत आम्ही कैरी कापायला लागलो. भैरववाडाकडे आलेला आहे. भैरववाडाकडे कांदा कापू आपण बोलतो. फिरायला आले. मी काय बोलतो बस काय का अजून एक पॅकेट टाकू? ते टाक 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 ते. नको रे. अरे फरसान काय मग त्या ह्याच्या मार्जिन पेक्षा कमी टाक, अर्ध जास्त टाक, अर्ध पॅकेट टाक. आता परत जायचं मध्येच कधी. नाही भूक लागत. नाही नाही सगळं नाही. संध्याकाळपर्यंत येतो तुम्हाला. असून मी देणार नाही एवढा तुझ्या एवढा नाश्ता नाही. आणि हे दे व्हाईट दे, व्हाईट अर्ध दे. चिरमुले, तुम्ही एखादा 2 पकेट आहे टाक अजून. चिरमुले टाक. अर्ध टाक, अर्ध माका पण टाकून. ठेवायचं माहितीये काय? तो पण फोटो आहे. मुगडाळ टाक. हे मुगडाळ नको. तू टाक रे. गावात बोलायचं. तुला काय माहिती? मुगडाळीचा जो संबंध काय? अरे कशाला एवढं मोठं मोठं कापतेस? बारीक बारीक काप ना. मुंगडाल.
हातात घ्यायची गरज आहे का किरण डायरेक्ट टाक ना टाकचल अजून एक मुगडा आता घेतलं टाकतच नाही का भेळवाला दिसतो टमाट्याचं काय करायचं रे? टाकचल सगळं टाक तू पटापट टाक जरासं तिखट टाक अरे मग हातात तिखट पण आहे. तिखट कोण घातलं? थोडंसं तिखट आचारी आचारी मीठ आणि मीठ हातात घे. मी टाकू मी टाकू आहे थांब जरा हे तिखट आणि हे टाकतो टोमॅटो बिमॅटो टाकतो जाऊ का? असं नको रे कापू हे घाणे थांब पितो. कधी सुधारणार तुम्ही काय व्हिडिओची पूर्ण वाटावर मी व्हिडिओ जर नाही ए चाट चाट मसाला आहे आता आणायचं तिकडे खाली ए जा जा रे पात्यातलं ते खालचं नको घेस म्हणून रांडे असं टाकतोय ना मी काय मोठा जो कोर्टात तिखटची गरज आहे खाली खाली कर बरं, खाली कर ना डोळ्यात बिळ्यात उडालं ना नाही नाही टाक मच्छर नाही चावत इथं लिंबूला पटपट बस 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 ए बस अरे ए गपरे जरा यायला अरे काय घरात ना आणलेस तू एवढं घाटाची खाता नाही माहिती याला अंदाज आहे मोठा बघ आता थोड्यान मीठ पण शिंपडून काढला याला अंदाज आहे मोठा बेवडो सारखं तर पहिला घाणेरडा किती दिवसाचा तरी काढ बघा बघ एक नंबर झाले किरण काका शितप सांगितलंच नाही कशी झाली एक कडक येतो कसं वाटते मजा येते खायला फोटो काढ ना फोटो त्याचा फोटो काढ मस्त झाली तात्करी खायचे मग सुंदर खरंच सांगायचं तर वाखडण्याजोगी झाले खरंच भात कोणाकडे आहे मसाले पापड अरे भात कोणाकडे आहे मसाले पापड तयार किरण शितप आणि ओमकार कदम यांनी केलेला काय रे हे अजून पापड घे ना घे ना अजून पापड घे ना पापड आपल्या पापड खूप पापड आहे थांब थांब एवढा भात होईल आणि इकडे भाताची तयारी करताना एवढा बस झाला मी खाईनो बघ काय ते अजून बघ एकटाच बघ काय ते. अरे चिक्कार झाला बेळ खाऊन झाले आता जेवणाची तयारी जेवणासाठी चूल पण मांडलेली आहे थोडीशी लाकडं आहेत आणि बाकीची लाकडं आता चैतन्य सुर्वे गोळा करतायत त्यात किरण शेटनी उरलेली लाकडं तिथं लावलेत तुम्ही तिथं का गेला हे बघा इथं अरे चैतू हे बघ कसली इथे पण लाकडं आहे हे घे तोडायला नको आहे तशी घे ह्याच्यातले एक हिरका उचल बंधू थांब, तो हे तो घे, वाला घे. घे का पेटी तू हा आता कशाला पेटवतोस पण पप्प्याचा आता हे करायला लागलं थांब 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 तू काय टाकू नकोस हवा नाही तोपर्यंत हवा नाही तो बारीक बारीक टाक माचीसची काडीपेटी एकच आणली होती ती पण संपत आली पण आमची आग काय लागत नाही फुकून चुलीत आग काय लागत नाही आता बघू चाकू चाकू सुरी चाकू काय पाहिजे सगळ्यांची फुकून आता फाशी फुगलेली आहे अथांग प्रयत्नानंतर फायनली पेटलेला आहे नको नको थांब तेल बिल नको टाकू पेटलेलं आहे पाठी इथे इकडे टाक इथे टाक पेटर त्याला बस 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 जास्त नको चेतू धर त्याला बोलायचंच नाही पेट्रोल काढलं त्याच्या गाडीत आचारी चूल पेटले
आता इकडे चैतन्य सुर्वे कांदा कापायची वगैरे कामगिरी घेतलेली आहे. त्यात किरण सीतप हे मदत करताना. टोमॅटो मोठी असे ताटलून धुवा, असं म्हणजे असं वरच्यावर धुवा टोमॅटो. बोलतोय शब्द वापरला. नवीन नवीन शब्द ऐकायला भेटतात. पापड करायला सुरुवात झाली आता. अरे हे नाही आणलं तुम्ही पल्ली. हा थांब 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 होऊ दे. पापड तेल टाकलं जरासं टाकलंय. बघितली ही लाकडं बात तुम्ही लावता येतात का लाकडं? मी येलो ना डिझाईन लाकडं. आता फक्त लाकडं हे करत राहतो. थांब भाऊजी थांब जरा. एक येऊ दे बाहेर. एक प्लेट आण सार्थक. तेल आणलं सार्थक बस बस काढ बाहेर काढ बाहेर. काढ करपाटला पाहिजे जरासं पाहिजे. करपणार नाही. करपाटला रे. करपणार नाही. करपल्याशिवाय मजा येत नाही. अगोदर झालं. एक पापड झालेला आहे. तू एक 5-6 पापड आहेत ना, त्याच्या टोमॅटो आणि कांदा टाकायचा. होय मी ते करतो. मसाले पापड. मसाले पापड टाईप. टोमॅटो ठेवला एक. हा ठेव. आणि ती शेवबीव ठेवलेस ना. यातलं पण हे टाक, तेल टाक जरासं. थांब 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 फालतूगिरी नको करूस, पटापट नको करूस. दुसरा पापड झालेला आहे या तऱ्हेने. आचारी टाक राहायचा ओला बाजार. मुंडक टाकीन जोडून. फायनली पापड झालेले आहेत आपले. पापड झालेत. नको सगळे काय करायचे. किती आवरटपणा करतोय रे तुम्ही. तू एकच पापड खायचा. एकच काय, मला काय नाही. ये वरती भैरव गडावर ये. चैतन्य सुर्वे यांनी कापलेले कांदे बटाटे. उद्या वापरायचे त्या पत्रावळ्या. यांचं ऑलमोस्ट झालेलं आहे. 10 पत्रावळ्या काढून ठेव आता. 30-35 पत्रावळ्या किती 50-40 पत्रावळ्या होत्या. एकदम काढा. कडक 25 झाले उद्या. शेवट रे. तयारी जोरदार. तेव्हा ना खाली विषय आहे काय? नाही ना खरंच आश्चर्य. यांना तुम्हाला ट्रेन मध्येच न्यायला पाहिजे. तुम्हाला 20 रुपये. हे पाहिजे का तुम्हाला खायला? निकण काढा अगदी. अबो तांदूळ बाजूला घेतलाय. किरण सीतप आणि ओंकार कदम डायरेक्ट घास घेताना. तोंडात काढायला अरे ते बघ थोडा आहे काय ते. अरे काय चिकन फ्राय टाळायचं आहे. अरे एवढं नको तेल. बस झालं. झालं तेल. लय झालं तेल. नाही बरोबर आहे. कापूर कुणी आणलाय? याने आणला जाळायला. असं तिथं हे सुरीन कट करून पूर्ण कट करू ना. हे तू एवढं रिस्की केलेस ना काम. तू हे काचकन घाल, टोप खाली जाईल. नाही जात तो, टेन्शन नको. तुम्ही जावा रे, तुम्ही जा, प्लीज जावा तुम्ही इथनं. जावा. काहीतरी कापडी पड घे खाली. त्या भातात पाय दे ना. तापलंय नाही रे अजून. काही नाही आपल्या. अजून किती पाहिजे? तू कांदा ओला आहे. नाही तापलं. तापलंय बाळा. मग घरात सुके कांदे टाकतोस काय? लाकडं पुढे ढकल. हा पिटली. थांब हलव नकोस. बस आता अशीच ठेव. कांदा लाल झाला. बटाटा नुसते ह्याच्यात बघितलं लहान वाटते त्याला चेचायलाच लागेल. तो मला वाटतं थोड्या टायमात. हा थोडा बटाटा चेचायला लागणार आहे. दाखवतो बघा. हा बघा, हा बटाटाचे फोडं बघा केवढी पाडली आहेत ती. नाही चेचायला. हा भात चालू झाल्यावर चेचायला लागेल. टाकून दिली. अरे केवढी कोथिंबीर आणलेली. अरे आणा की नाही कोथिंबीर? टाकू वातावरण बरं. नंतर साफ नाही केलीस काय? नंतर टाकू. कधी नंतर आताच का घ्या. फोडणीला बसली नाही केलं. तू काय बोललास मी बसतो म्हणून? तू डायरेक्ट सुरीने इकडे डायरेक्ट बुंदा कापा नाही. पुढची डायरेक्ट कापत नाही. कोथिंबीर टाकली जराशी. आता पुदिना टाकूया. असला तर घेऊन ये. ओंकार कडे पुदिना टाक टाक टाक. त्याला जो काय झाले समजत नाही. अरे ओंकार भात दुर्टले. घाण बोलायचं.
घरातून धुवून आणलेली आहे. आता तुम्ही काय तुम्ही एक बंद झाली नंतर टाकू भात. बस तू टाकतोस ना जीवावर आले की त्यापेक्षा टाकू नकोस ती. प्लेट आण रे, इथे प्लेट सरळ कर का नाही. खालून टाक जरा, हवेनं उडतंय. हे आणू काय तूप आणू काय तूप आणजा. तूप पाहिजे काय हा कुठचा मसाला गरम मसाला आहे. तूप पाहिजे काय रे त्यासाठी हे तुपातला खातोस तू हो भाऊजी तुपातला खातो काय तिकट जरा जादा मारा भाई. उरलेलं बी सर खातो मी आई जाऊन आई जो जिकडे जाईल तिकडे धूर येतोय. तू जाऊन ते करायचं ना. गोल 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 गोल. आई जाऊ बाचे बास. बस बस नाही तिकट नाही तिकट हा? नाही तिकट नाही. बस बास मेलास. मीठ नको आधी टाकूस. नको, आधी नको. मीठ नको टाकूस. आधी नको टाकू. हॅलो हॅलो हॅलो. अरे अरे मीठ नको टाकूस. जो भाजी केला नाही ना बटाटा टोमॅटोची. अरे ओमकार बोलला होता मगाशी मला. फक्त भात टाकल्यावर आहे ना दगड सरकव जरा. जेवण चालू बनवायचं बनवतोय आता बनवतोय. आरामात ये भाई भात टाका मसाला करपायला लागलाय. संध्याकाळी 4:45 नंतर बोल. बदल घे भात घे भात घे भात घे. ह्या साईडला आणि विष्णूकडे लक्ष दे कारण तो याच्या साईडला साईड. सगळा झाडून टाकतो. थांब त्याला mix पाणी कर पाणी बघा. टाक पाणी टाक ते पाणी टाक हे जास्त पाणी टाक नाहीतर चिकटणार तो भात. बस 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 पहिला मसाला लागू दे त्याला आणि जरा वेळ तिकडे ठेवू नंतर पाणी वाढूया. हा. नाही ठीक आहे. एक मोठी असेल ना मिक्स कर. उद्याचा काय टाकला ते. हे बिर्याणी मसाला होता. बिर्याणी मसाला हा स्पेशल चैतन्य गृह उद्योग बिर्याणी मसाला. अच्छा घरगुती. नाही मारत एकच जात आहे ती. हा? एकच जात. काय गहू दे ना. अहो इथे गेला. मैं उस पे चीट कर रहा था. तर भात झाला. आता रिलॅक्स करण्यासाठी एका झाडाखाली झोपायला जातोय. ते बॅगा असू दे. असा तो गडगडत झाला खाली. नादाला लागू नको. एक गवळा घरची पोर गवळा भात झालेला आणि आता जेवायला सुरुवात. एवढं वाढतोस ना त्यांना पुरल काय दोघांना. त्याला पहिलेच सांगितलं. मला जरा द्या. त्यांना आधीच सांगितलं. सगळे जेवायला बसले. भूक पण खूप लागले. एक या दोघांचं हे ताट करा पुढे दोघांचं. दे जरा. काय आम्ही यांना वाढून होऊ दे नाही सर नाही असं नसतं वाढायचं. पापड कुठे आहेत. एक लोणचं टाक, तुकडा टाक त्याच्यावर जरासा. एवढं नाही फोड काही काही रांडेचे काही मेहरबानी नाही करत आहेत. हे जरा हे दे रे. हे घे हे बघ. पापड पापड पाण्याची बॉटल दे ती. ॲलेक्स पाणी बॉटल दे ती. थांब नाही पाणी लागत. कोणाचं अरे आहे. जरा पाणी दे ना. हे रोहित शितप रितेश जाधव आणि ओंकार चव्हाण यांच्या दोघांच्या नातिकांच्या नावावरनं काढायचंय. आणि केतन शिंदे मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन वॉच केतन शिंदे. पाणी पण घाल. हे पापड दे सगळ्यांना. मंद झाला एकट्याचं घेऊन काय बसलास. मली ठेवली घ्या. रांडेच्यांना ये त्यांना व्हिडिओ पाठवा त्याच्या नावावरनं काढले. हे दे ना लोणचं दे ना. काय हे? मी अजून फाडलंच नाही. सुरी कुठं आहे. धर फाड धर बंद. फोडलंच जो. मला पण दे नाही. पत्ता 2 पापड घेऊन ठेवा. ते नाही मला हे दे ना काय ते कैरी हे घे ना. मला पण दे ना काही घे का कर ना कट. फक्त दोघांना म्हणतो पापडी पापडी तापडी गुळाची पापडी. लय कडक रे. भाषा झालाय. बादशा मसाला वापरलेला ना. चांगला झालाय. ठीक आहे मग कोणाला आंब्याचं लोणचं आवडतं रे. मला जरासं दे. मला आंब्याचं नाही ते मला हेच झालं कैरीचं आलंय. कसा झालाय भात. तुकडा तुकडा जबराट. तुकडा
आता खायला सुरुवात करतो. भूक लागले भरपूर. टाटा. जेवण झालेलं आहे, पोटभर सगळेजण जेवलेत आणि आता चटई टाकून निवांत आता ताणून देणार आहे सगळेजण. इथं दोघं जण झोपलेत, पाठीमागे एक चटई टाकली. रिलॅक्स रिलॅक्स. ए माझी जागा सोड. नाही ना नाही 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 मी पाय देणार अंगावर. हो. नाही मला मध्ये जागा पाहिजे. सर तिकडे माझी जागा मला भेटलेली आहे आणि मी झोपतोय आता. म्हणजे हे गुरव ते नेहमी असतात का रे इथं? हो 20 मिनिटं झोपूया आणि लगेच निघूया आपण. नाही एवढं लगेच काय असे काम करायचं आहे. 5 मिनिटाचं काम आहे. 5 वर्ष नोकरी सोडत नाही. गुड नाईट. सगळ्यांच्या झोप पूर्ण झाल्यात आणि आता परतीच्या मार्गाला चला. चल भैरवगडा निघतो, येतो. आता नाही रे ओरडायची ताकद. जो 65 किलोची तलवार मागवतो त्याचं नाव यसाजी. जो 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूच्या सावणेत घुसून त्याचा कलस तोडून आणतो तो म्हणजे तानाजी. धाण्या वाघाला उभा पाडतो आणि त्याचं नाव संभाजी. आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण मानतो त्याचं नाव आपला लाडका राजा शिवाजी. धाड काढ हे पाहिजे काय नेसणं पाहिजे काय आता काय वाटत नाही. पायात थोडे आता हे चढणं परवडलं पण उतरणं नाही. छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. काय फॅन आहेत. ह्या चैतन्य सूर्यांनी 2 फॅन दिली नाहीत ना. हाय ग पाय लागले दुखायला खूप. थरथरायला लागले पाय आता. बिकट परिस्थिती झाली. जरा अवस्था सांगा. हा थोडा उष्णता असल्यामुळे खाली उतरायला खूप त्रास होतोय आणि वन डे रिटर्न असल्यामुळे पाय पण खूप थरथरत आहेत. ह्याला सांग तुमचा एक्सपिरियन्स जरा सांगा. आमचा एक्सपिरियन्स आयटम जो बोलताना निवांत खुश मध्ये येतो आम्ही. आमचा काही एक्सपिरियन्स नाही. आमचा एक्सपिरियन्स मॅटरच करणार नाही. किरण शितप जरा तुम्ही सांगाल का. खूप मजा आली. हा चालताना जरा त्रास होतोय हम्म. पण मजा मस्ती चालूच आहे. सार्थक शितप बोला. तुमचा काय मनोगत. जाताना जरा त्रास होतो. येताना उत्साहात आलो आम्ही वरती. जाताना खूप असं वाटतंय की आमचे पाय पूर्ण अक्षरशः गळत आले. मला गोरख शिर्के यांची अजिबात म्हणजे चालणं आम्हाला आवडतच नाही. पांग्यासारखी चालतात पांग्यासारखी. चैतन्य सुर्वे सुरव्यांच्या जोर बघा ना काय. ओ अतिशय उत्कृष्ट जोर असा आलाय. चैतन्य सुर्वे व्हॉट इज द व्हिटॅमिन डी घटती. सांगा तो भाऊजी तुमचे मनोगत. अजून खाली खाली दिसतोय. कुठं खाली आहे. लागला वाटतं. थकवा लागला. फाशी फुगली सगळ्यांची. या जो भाऊजी गड चढताय चढा. काय चाललेलं असं वाटतं सकाळी लवकर चालू चाललेलं आहे.
सकाळी जरा उत्साहात चढलो होतो कारण धुकं वगैरे होतं त्यामुळे जाणवत नव्हतं. पण आता जसं जसं खाली जाऊ तसं तसं आता उंच वाटायला लागले. पण खूप मजा आली. तुम्ही पण या. इथून वरून आता आपण चालत आलोय. किती उंच आहे बघा. अजून खूप चालायचं आपल्याला. चला आलो. आणि मगाची आजी आपल्याला परत भेटलेत. हा बघा आजी. आजी कसं काय बरं? हो आलो. काठी ठेवतो. नंतर आलो की परत द्या आम्हाला. येऊ चला. हा लय बरं वाटतंय. वाडीत आलो शेवटी खालच्या. हा नको येऊ का? आलो रे आलो 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 रे आलो 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 रे आलो 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 आलो. हाय ग. फायनली पायथ्याला पोचलो आपण. इथं गाडी आहे तिथं पोचलोय. खाली लय पाय दुखायला लागले. हा गायच खूप दम लागला. जरा मनोगत सांग. चैतन्य सुरू आहे. मजा आली बट जरा कसं ऑफ सीझन असल्यामुळे जरा दम लागला. पण ठीक आहे. आम्ही येत राहू आता नेक्स्ट टाइम पासून. आपण रेग्युलरली आता आपण ट्रेकिंगला जायचं. आता थोडा फिटनेस ऑफ सीझन मध्ये आपण सर्वांनी फिटनेसकडे लक्ष देऊया. आणि नेक्स्ट सीझन आपलाच असणार एवढं काय नक्की 100%. आणि त्या दृष्टिकोनातनं एक आपण एक पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षतेने जाणवली ती म्हणजे की गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या संदर्भात आपण जे आज पाहिलं सर्व त्यांची झालेली दुरावस्था यासाठी सगळ्यांनी मिळून आपण आवाज उठवला पाहिजे. आपण जर आज आवाज उठवला तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी ते तसेच साबित राहतील. त्यांना बघायला मिळतील. नाहीतर मग फक्त पुस्तकात वाचण्यापुरता इतिहास ते त्यांच्याकडे ठेवू शकतात बस. जय भवानी. जय शिवाजी. आणि हा आमचा व्हिडिओ कसा वाटला? आमचा ट्रेक, आमचं जेवण, आमची मजा मस्ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला. आणि घंटा पण वाजवा. धन्यवाद गाइस. फायनली